समीर, अरे इथे काय करतोयस तू? अगं काही नाही, यांना बोलवायला आलो होतो. अरे मीच तिला इथे पाठवलंय दिवा लावायला, कळलं का? बरं तुम्ही दोघे जण चला बरं, गुरुजी बोलत आहेत तुम्हाला. कुंकुमार्चनची सगळी तयारी झाली आहे, चला या लवकर. बरं पण एक मिनिट, यांना काहीतरी दाखवायचं होतं का? तांदूळ? हा, तांदूळ दाखवायचे होते. ते इथले चांगले असतात ना, गावठी तांदूळ. आपल्याकडे ते पॉलिश केलेले मिळतात. मग आपण हे इथले तांदूळ घेऊन जाऊया, सगळ्यांना खूप आवडतील. जाऊ की घेऊन? चला. हा चला या लवकर. सावकाश आजी. होय होय, चला. ये ग अर्पिता. हो आले आजी. संधीच मिळत नाहीये यांना अहो म्हणण्याची. सारखे काही ना काहीतरी अडथळे येतात. काय करू? सलील काय करतोयस? काय करतोय म्हणजे? काही चुकलं का? सलील, आय नो आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व आहोत आणि आपल्याला एकमेकांसोबत लाईफ स्पेंड करायचंय, पण जोपर्यंत आपलं रिलेशन सगळे एक्सेप्ट करत नाहीत किंवा आपल्या रिलेशनला ऑफिशियल नाव मिळत नाही, आपण आपल्या लिमिट सोडून नाही चालणार. अरे हे बघ निकी, आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड, पण मला नाही पटत आहे. म्हणजे आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर, आहे की नाही? मग ह्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. मला एक सांग, आपल्या एकमेकांबद्दलचे फिलिंग्स हे ऑनेस्ट आहेत? आपण एकमेकांशी कमिटेड आहोत? मग कशाला आपल्याला कोणाच्या तरी दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज आहे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी? का घाबरते सर? मला कळतच नाहीये. एक मिनिट तुझा विश्वास नाही का माझ्यावर? किंवा तुला अजून श्योरिटी नाही का आपल्या रिलेशन बद्दल? तसं असेल तर इट्स कम्प्लिटली फाईन. आय अंडरस्टँड, इट्स ओके. सलील नाही, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही एक गोष्ट करायलाच हवी का? म्हणजे मला नाही पटत हे माझे संस्कार नाहीये तरी. सी, मला नाही वाटत की माझं तुझ्यावरचं प्रेम प्रूव्ह करायला हा एकच ऑप्शन आहे. सो प्लीज. अरे यार, ही सिच्युएशन मला खूप केअरफुली हँडल करावी लागणार आहे. निकी, आय एम सॉरी यार. आय एम जेन्युइनली सॉरी. हे बघ, मी आता ह्या फ्लोमध्ये जे काही चुकीचं बोललो, जे काही वेगळ्या टोनमध्ये बोललो, आय एम रिअली सॉरी अबाउट इट. मला तुझं कम्प्लिटली पटलंय. हा, तू जे म्हणालीस की आपलं प्रेम व्यक्त करायला या असल्या कुठल्या गोष्टींची गरज नाही, ॲब्सोल्युटली राईट. मला पटलंय कम्प्लिटली. ऐक ना, लेट्स जस्ट फॉरगेट इट, ओके? यार हे बघ, टू बी ऑनेस्ट, मला प्रेम हे फिलिंग काय हे तुझ्यामुळे कळलंय. म्हणजे ते किती सुंदर आहे, ते काय असतं, कसं असतं, हे सगळं मी तुझ्याकडनं शिकलो यार. तुझ्या सोबत राहून मला कळलंय. मला ते रुईन नाही करायचं. मी या हीट ऑफ द मोमेंटमध्ये मी जे काही बोललो, वाहवत गेलो. आय एम रिअली सॉरी अबाउट इट, जेन्युइनली. ऐक ना निकी, आय यू शुअर तू ओके आहेस नक्की? हे विसरूयात ना आपण. हा, हे ह्यामुळे आपल्यात कॉम्प्लेक्सिटी नको, प्लीज. आय एम रिअली सॉरी. हा सलील, इवन आय एम सॉरी. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स आणि मला माहिती आहे तूही माझ्या फिलिंग्सना रिस्पेक्ट करतोस. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग.
बाई हे काय इथे पाणी कोणी सांडून ठेवलंय काय हो हे काय अरे देवा दुष्काळात 13वा महिना ताप झाला आता डोक्याला देवा अजून किती परीक्षा घेणार आहे आणि अजून काय काय आणि किती किती बघावं लागणार आहे काय ग काय झालं हळू अगं हळू आई काय पाणी का सांडून ठेवलंयस तू हे पाणी जर माझ्याकडून सांडलं असतं तर ओरडली असतीस ना मला. म्हशे मी सांडलंय पाणी मी सांडलंय आधी बघ ना पाणी कुठून येतंय ते बघ हे काय झालंय धबधबा आहे लोकांना बोलव तिकीट लाव निदान 4 पैसे तरी मिळतील जा हा या 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 तुमचीच वाट बघते या बघा धबधबा आहे आमच्या घरात सुरू या मजा घ्या बापरे कुठून लिकेज आहे का वरच्या माळ्यावरून पाणी येते एवढं जर कळलं असतं तर मी थांबवलं नसतं का चला या येतली ना मजा निघा बघ ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं चला ग चल काय बोलायचं आणि काय रोजच ते आई अगं काय अवस्था झालीये घराची. बाहेर नुसतं आभाळ भरून आलं ना तरी इथे लिकेज चालू होतं. अरे देवा आत्ताच ही गत आहे पुढचे 2 महिने कसे निघणार कुणाच ठाऊक मला तर वाटतंय गणपती येईपर्यंत घरात होड्या मागवाव्या लागतील नाहीतर काय. तू बघत काय बसली जा ना समीरला फोन कर आणि त्याला सांग म्हणावं त्याला बायको बरोबर फिरून झालं असेल भटकून झालं असेल तर या परत घरी आणि बघा घराची काय अवस्था झाली आहे धबधबा सुरू झालाय घरात लिकेजचं काम करावं लागणार आहे फोन कर आधी अगं हो फोन आतमध्ये. समीरला फोन करायची काहीच गरज नाही समीरची आई